टरबूज लावल्यानंतर 1 महिन्याने आपण ही पपई बसवली होती ना, आता ती पूर्णपणे 3 महिन्याची झालेली आहे आणि तिची वाढ पण खूप चांगली होऊ राहिली. फक्त उन्हाळ्यामुळे काही रोपा जळून गेले होते आणि आज आपल्याला तिथंच नवीन रोपा बसवायचे. आणि दुसऱ्या प्लॉट मध्ये आपण काकडी बसवली होती आणि काकडी पण खूप छान वाढू राहिली. थोड्या दिवसात ही काढायला येईल. सकाळी सकाळीच मस्त अरुणिका बेबीला चकचक पुसून घेतला आणि आपण निघालो रानाच्या दिशेने. एवढ्यात ऊन पण मरणाच वाढलेलं आहे म्हणून आपण सकाळी सकाळीच रानात जातो आणि मग आहे ना ऊन बी लागत नाही आपल्याला. रानात गेल्यावर आपण पाहिलं विहीर तर आपली गच्च भरलेली होती आणि एवढं शुद्ध पाणी ना तुम्हाला या फिल्टर मध्ये बी भेटणार नाही. मग मस्त आहे की तळ्यावर चक्कर मारला आणि तुम्ही म्हणशान लोकांना प्यायला पाणी भेटणार एवढं उन्हात आणायचं तुम्हाला कसं काय पाणी आहे. आपल्याला डायरेक्ट भंडारदरा धरणामधून आहे ना डायरेक्ट या कॅनल थ्रू पाणी येतं म्हणून आपल्याला पाण्याची कमी काही एवढी भासत नाही. पण आपल्याला पाण्याची कमी भासत नाही, आपल्या काकडीला पाण्याची कमी भासत होती. मस्तपैकी काकडीला पाणी बिनी लावून दिलं आणि मग म्हणलं चला दर्शिका सावलीला बसू. सावलीला बसूच तर डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी आपली पपई पूर्णपणे लावून झाली होती आणि एकदम मस्तपणे आता हिची काळजी घेऊ आपण, हिला जळून नाही द्यायचं आपल्याला. मस्तपैकी रानातले सगळे काम उरकून आपण निघालो घराच्या दिशेने. बाकी तुम्हाला उन्हात आणा जेवढे भारी भारी व्लॉग बघायचे असेल तर मुकुल सावळेला पटकन फॉलो करून टाका. संपला विषय.